मान्य श्री उमेशप्रेम चंदानी, चेअरमॅन KDL लॉजिस्टिक, लोणार येथे दरवर्षीप्रमाणे KDL राजा गणपती बाप्पाचे विराजमान 1.5 दिवसाकरिता होत असतो। तसेच KDLच्या राजा गणपती बाप्पाच्या दर्शनास 20 ते 25 हजार भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते। या उत्सवात हरिपाठ, भजन व कीर्तन ठेवण्यात येते। तसेच हजारो संख्येने भाविक येऊन महाप्रसादाचाही लाभ घेत असतात। तसेच मान्यवरांच्या सांगण्यावरून कळाले की मान्यश्री उमेशप्रेम चंदानी हे आमने लोणार परिसरात गोरगरिबांसाठी भले मोठे हॉस्पिटल उभारणार आहेत। तसेच मान्यश्री उमेश चंदानी यांचे आमने लोणार परिसरात मदत करण्याचा मोठा हातभार लागत असतो। तसेच हरिभक्त परायण जनार्दन महाराज इताडे, मान्यश्री डॉक्टर यशवंतदादा सोरे साहेब व मान्यश्री कृष्णाजी वाकडे साहेब यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। आपल्या KDL लॉजिस्टिकचे मालक या ठिकाणी ते प्रेममूर्ती उमेश शेठ चंदानी आणि त्यांचं सर्व हा स्टाफ आहे, कर्मचारी आहे, हे सालाबादप्रमाणे या ठिकाणी जवळजवळ 8 वर्ष सातत्याने आणि हा गणेशोत्सव अतिशय प्रेमाने, आनंदाने, उत्साहाने साजरा करतात। हे सगळं त्यांच्या हे पाहण्यावरून आता लक्षात येतं की किती आनंदात आहेत मंडळी। कारण गणेशोत्सव हा महाराष्ट्रामध्ये अतिशय आणि चांगल्या प्रकारे साजरा करणारा सण आहे। प्रत्येकाच्या घराघरामध्ये मंडळाच्या वतीनं अशा प्रकारे हा साजरा होणारा सण आणि त्याच प्रकारे या ठिकाणी देखील ही सर्व मंडळी काया वाचा मनाने गणपती बाप्पांची सेवा करतात। तेव्हा आलेल्या अतिथींचा मान सन्मान करून त्यांना भोजनाची व्यवस्था करतात। तेव्हा त्याबद्दल मी वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसराच्या वतीनं सर्व मंडळीला या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि विशेष म्हणजे आभार मानायचे ते या ठिकाणी आमचे उमेश शेठ चंदानी यांनी आपल्या या भागामध्ये खूप अशा प्रकारे दातृत्वाच्या बाबतीत जोड नाही आणि तोड नाही, जवळ आळंदी क्षेत्रामध्ये देखील आपल्याला त्यांनी 20-25 लाख रुपयाची मदत करून आपला वरचा टेरेसचा पूर्ण भाग चांगल्या प्रकारे सर्वांना राहण्यासाठी करून दिला। आणि जवळजवळ लोणार गावामध्ये सुंदर असं मंदिर त्यांनी उभारलं। भोपाळला कितीतरी मोठं मंदिर, अनेक ठिकाणी त्यांनी मंदिरं उभारण्याचं काम केलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे आता आपण ज्या वास्तूची आता वाट पाहत आहोत ती वास्तू म्हणजे आता पंढरपूर क्षेत्रामध्ये आपले करुणाधाम या रूपाने लवकरच ही प्रगट होणार आहे। आणि त्याच्यात मोलाचं वाटा जर कोणाचा असेल तर म्हणजे कारण पैसे बऱ्याच लोकांच्या जवळ असतात, पण सगळ्यांना ही इच्छा प्राप्त होत नाही। परंतु ते अतिशय उदार अंतकरणाने आणि अशा प्रकारे हे कार्य करतात। आपल्या सर्वांवर त्यांचं प्रेम आहे आणि अशाच प्रकारे लवकरात लवकर ही करुणाधाम धर्मशाळा लवकरात लवकर शेठने उभी करावी आणि आमच्या सर्वांचं सहकार्य आहे। त्यांच्या गुरुजींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे, गणपती बाप्पा आहे, तेव्हा हे काम निश्चितच लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आपण अपेक्षा करू, इच्छा करू आणि त्यांना गणपती बाप्पाने वरून आशीर्वाद द्यावा, सर्वांनी आशीर्वाद द्यावा। आणि असं हे धर्माचं काम आहे, हे अशाच प्रकारे त्यांच्या हातून करून घ्यावी अशी विनंती। कारण दाते अनेक असतात, पण असे दाते आम्ही कधी पाहिलेले। असं म्हणतात, जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली या ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी। ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जिथे संपत्ती आहे आणि दया आहे, संपत्तीच्या ठिकाणी दया राहत नाही। परंतु आमचे उमेश चंदानी आम्ही पाहिलं पंढरपूर क्षेत्रामध्ये की त्यांचे गुरु तिथे उपस्थित असताना हे 1 मिनिटसुद्धा खुर्चीवर बसले नाही, म्हणजे किती मर्यादा त्यांच्या ठिकाणी तेव्हा। आणि म्हणून हे सगळं उभं राहतं। तेव्हा या ठिकाणी मी वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच कार्य आपण करत राहू ही प्रभूचरणी प्रार्थना करतो। आणि माझ्या शब्दाने मी सर्व देशवासियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो।
गणपती बाप्पा सर्वांना सुख समृद्धी समाधान आणि चांगलं आरोग्य देऊ अशी बाप्पाची प्रार्थना करतो. जर आपण विचार केला तर हिंदू धर्मात गणेशोत्सवाला फार महत्त्व आहे. म्हणजे संपूर्ण देशात सगळ्यात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. तर अशा गणेशोत्सवात काही ठिकाणी आता जसं तुम्ही विचारलं की DJ किंवा यांना परवानगी नाकारल्या, तर बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी असतात. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. तर तशा प्रकारच्या काही जणांना DJ आवडतंही, काही जणांना त्याचा त्रास होतो म्हणून ते त्याच्यावर कंप्लेंटही करतात. तर अशा प्रकारचं हे चालायचंच. परंतु एक सांगतो की गणपती बाप्पा सर्वांना बुद्धीचा देवता म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर सर्वांना सद्बुद्धी देवो आणि सगळ्यांच्या हातून चांगलं समाजासाठी कार्य घडत राहावं जसे उमेशभाई करत आहेत. जर आपण बघितलं तर आमने लोणाड परिसराचा जर विचार केला तर खरोखरच उमेशभाईंना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. कारण अशा प्रकारचं कार्य हे एखाद्या म्हणजे कुणीही करू शकत नाही. तर त्याच्या मागे परमेश्वराची ताकद, परमेश्वराने त्यांना ताकद दिलेली आहे आणि म्हणून ते एवढं चांगलं कार्य करत आहे. जर त्याचा विचार केला तर ते आमने लोणाड परिसरातच नाही तर संपूर्ण म्हणजे भिवंडी तालुका असेल, ठाणे जिल्हा असेल किंवा पाच त्यांच्याकडे जर विचार केला तर भोपाळमध्ये आम्ही गेलेलो. एवढ्या मोठ्या प्रकारचं अन्नदान हे फार म्हणजे ऐकून आपल्याला समाधान वाटतं की अशी लोक जन्माला येतात किंवा आम्ही त्यांच्या सहवासात येणं हे आमचं भाग्य आहे. तर खरोखरच उमेशभाईंना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांना परमेश्वर अशीच ताकद देतो की ते जे कार्य करत आहेत ते असंच कार्य त्यांच्या हातून घडतच राहावं, उत्तर त्याची प्रगती होत राहावं परमेश्वराच्या कृपेने. आणि गणपती बाप्पा सर्वांना सुखी आणि समाधानी चांगलं सगळ्यांना आरोग्य देतो अशी बाप्पाच्या प्रार्थना करतो. सर्वप्रथम गणेश जयंती निमित्ताने सर्व महाराष्ट्रवासियांना, देशवासियांना शुभेच्छा देतो. आणि आपल्या वारकरी संप्रदाय आम्ही लोणावळा परिसराच्या वतीनं आज या ठिकाणी उमेश प्रेमचंदानी 8 वर्षापासून या लोणावळा भवानीमध्ये गणपतीचं आगमन होतं आणि त्यांच्या माध्यमातून अनेक लोक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात, महाप्रसादाचा लाभ घेतात. आणि बरोबर उमेशभाई चंदानी त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आम्ही जवळजवळ 10-12 वर्ष त्यांच्या सहवासात आहोत. त्यांची कल्पना अशी आहे की या भागामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाही, या सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. आणि आमचे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे लोणावळा परिसरातील सर्व पक्षाचे लोक त्यांना चांगल्या प्रकारची मदत करते आणि आवश्यकता आहे तेवढी मदत आम्ही करू. कारण आम्ही आदर्श क्षेत्रामध्ये उमेशभाई आणि यशवंत यांनी तीन लोक आदर्श क्षेत्रामध्ये गेलो त्यावेळेला त्यांच्या संकल्पनेतून आपल्याला 3 माळ्याची बिल्डिंग आपली आहे त्याच्यामध्ये 15,000 सट, त्या 15,000 सटचा खर्च आम्ही आमच्या गावी पद्धतीने करायला गेलो. त्यावेळेला 10 लाखाच्या आतमध्ये होणार होता. पण उमेश चंदानी यांनी असं सांगितलं की तुम्हाला जेवढं चांगलं बनवता येईल तेवढं चांगलं बनवा. जवळ 30-40 लाख रुपये खर्च त्या ठिकाणी झाला आणि खरोखर सर्व भाविकांची त्या ठिकाणी सोय झाली. परंतु ती संकल्पना पुरी होत असताना आपल्या आंबे लोणावळा परिसराच्या माध्यमातून पंढरपूर क्षेत्रामध्ये वारी करत असणारे लोक सर्व भाविक या विभागातून जातात, भिवंडी तालुक्यातून जातात. राहण्याची सोय उपलब्ध नाही म्हणून त्यांनी मागच्या वर्षी गणपतीच्या वेळेला सांगितलं, आम्ही दर्शनाला आलो होतो त्यावेळेला सांगितलं की जागेचा पंढरपूरमध्ये काय झालं का, तर त्यावेळेला आमचं जागेचं देणं घेणं झालं होतं. आणि त्यावेळेला शेठने आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही पित्रावशनच्या वेळेत आम्ही एक साठे रजिस्टर मारला आणि त्या साठे रजिस्टर मारल्यानंतर लगेच आम्हाला सांगितलं शेठने की मी एक माला तयार करून देईन, परंतु या ठिकाणी अशी त्यांची हिंमत आहे आणि आम्हाला मदत आहे तर पूर्ण बिल्डिंग बांधायचं त्यांचा मानस आहे. आणि त्याबद्दल वारकरी संप्रदाय आंबे लोणावळा परिसर त्यांचा अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि ते करून थांबणार नाही तर त्यांची संकल्पना अशी आहे की लोणावळ्यामध्ये एक हॉस्पिटल उभं आहे आणि आपल्या गोरगरीब जनतेला त्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध कशा करता
भले उशिरा करा, पण शेठ ही योजना आहे, तुमच्या मनातली कल्पना मला सांगितलेली होती आणि ती पुरी करतील. पंढरपूर क्षेत्रामध्ये लवकरच आपली करोनाधाम अशी एक इमारत होईल. 5 जून रोजी आपण त्या ठिकाणी भूमिपूजन केलं आहे आणि त्या भूमिपूजन झाल्यानंतर पुढल्या वर्षी आपल्या भाविकांची कशी राहण्याची व्यवस्था होईल ते आपले उमेश शेठ चंद्राने त्या ठिकाणी करतील आणि त्यांच्या बरोबर आम्ही सतत राहू. खरोखर उमेशभाई चंदानेला यावे तेवढे धन्यवाद थोडे आणि या गणेश उत्सवानिमित्त सर्व त्यांचे स्टाफ असतील, त्यांचे कामगार असतील, आमच्या परिसरातील सर्व नागरिक असतील त्यांना शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.